नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट मार्फत 364 वाहक पदांची भरती सुटलेली आहे आणि त्याकरता अर्ज भरायचं काम चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, TCS ही परीक्षा घेणार आहे. अर्ज भरत असताना आता महिला असेल किंवा एखादा पुरुष असेल, तुमच्या जर नावात जर काय बदल असेल तर या ठिकाणी अर्ज भरत असताना काय करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सविस्तर बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका, कारण तुमची एक चूक तुम्हाला उद्या भरतीमधून बाहेर पडू टाकू शकते. तर बघा, ही चूक तुम्हाला करायची नाही. व्यवस्थित काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे. अर्ज भरत असताना नावात बदल असल्यानंतर काय प्रोसेस करायची या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जी भरती आलेली आहे त्या भरती संदर्भात आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या विद्यार्थी मित्रांना बघा 3,000 रुपयाची जी बॅच आहे 2,999 रुपये 2,999 रुपयाची जी बॅच आहे, विद्यार्थी मित्रांना 83% सूट देऊन ही बॅच फक्त 499 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वाहक भरती 2026 TCS पॅटर्न वरती आधारित ही बॅच आहे आणि बेस्ट वाहक बॅच म्हणून या बॅचला आपण नाव दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं, इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यामध्ये बेस्ट वाहक बॅच म्हणून तुम्हाला दिसेल ती बॅच घ्यायची. फक्त 499 रुपये फी तुम्हाला या बॅच साठी ठेवलेली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी हे भाषा लँग्वेज, अंकगणित, सामान्य आणि चालू घडामोडी यावरती ही बॅच तुम्हाला उपलब्ध असेल. संपूर्ण विषयाची तयारी करून घेणारी ही TCSच्या आधारावरती ही बॅच या ठिकाणी असणार आहे. तुम्ही लेक्चर केल्यानंतर त्यावरती तुम्हाला टेस्ट सुद्धा दिलेत सोडवण्यासाठी, तुमचा सराव होण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 9309364041 या नंबरवरती तुम्ही कॉल करा. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता आणि बॅच बद्दल देखील तुम्ही माहिती घ्या. चला आपण बघूया की जर तुम्ही अर्ज भरत असताना नावात जर बदल असेल, बघा जर नावा बदलाबाबतचे शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तुमच्या जर नावात बदल असेल, एखादी महिला उमेदवार आहे, तिला 10वी पास आहे, तिला वाहक पदासाठी फॉर्म भरायचा आहे, त्याच्याकडे बॅच बिल्ला उपलब्ध आहे आणि अशी महिला की जिचं वजन 45 किलोग्रॅम पेक्षा जास्त आहे आणि उंची 154 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, अशी महिला या ठिकाणी अर्ज दाखल करू शकते. परंतु तिचं लग्न झालेलं आहे किंवा काही गावाकडे नाव वेगळं असेल, नावात बदल झालेला आहे, अशांनी काय करायचे बघा विवाहामुळे किंवा इतर कारणामुळे ज्या महिला किंवा इतर उमेदवारांच्या मूळ नावात बदल झाला असेल, त्यांनी नावात बदल झाल्याचे शासकीय राजपत्र म्हणजेच गॅजेट असतं बघा, गॅजेट, नावात बदल झालेलं गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र. बघा जर तुमचं गॅजेट असेल ठीक आहे, ते ग्राह्य धरलं जाईल, किंवा तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही. तर त्यामुळे ही जी काही महत्वाची सूचना आहे ती तुमच्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जर तुमचं या ठिकाणी नावात बदल असेल, उदाहरणार्थ तुमचं पॅन कार्ड आहे, आधार आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, पासपोर्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची ओळखपत्राच्या बाबतीत तुमच्याकडे असलेली डॉक्युमेंट ही भरतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत आणि तेच लागणार आहेत. मग तुमचे जर नावात बदल झाला असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला उद्या जर तुम्ही हे गॅजेट सादर केलं नाही किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर सादर केलं नाही तर तुम्हाला त्या भरतीमधून बाहेर काढलं जाईल. आता विषय असा आहे की तुम्ही म्हणाल की हे किरकोळ विषय, तर बघा असा किरकोळ विषय नाही. भरतीसाठी 364 जागा आहेत. बघा हजारो विद्यार्थी या ठिकाणी, एका जागेसाठी हजारो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरतील. हजारो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर गर्दी इतकी अफाट होणार आहे, तर मग त्यामध्ये तुमची थोडी जरी चूक असेल तरी तुम्हाला या ठिकाणी बाहेर काढतील. त्यामुळं आता फॉर्म भरत असताना तुमच्या नावात जरी काय बदल असेल, काय जरी असेल, तर काळजीपूर्वक व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ देखील मी आता थोड्या वेळात बनवून या वेबसाईटवरती अपलोड करेल. तो व्हिडिओ बघून व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरून घ्या. जर काय अडचण आल्यास तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून घ्या आणि तुम्ही त्या भरतीबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि नंतर फॉर्म भरा. ही सुवर्ण संधी आहे, कारण कसं आहे, तुम्ही कधी फॉर्म भरलेला असेल, फर्स्ट टाइम फॉर्म भरत असाल तर सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरा, मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर भरत असाल तर काळजीपूर्वक फॉर्म भरा. चला, हे महत्वाचं एक अपडेट आहे, कारण ज्या विवाहित महिला आहेत किंवा ज्यांचं नावात बदल झालेला आहे अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यामुळं काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि ते डॉक्युमेंट उपलब्ध करून घ्या. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.